बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक विषय वेगळा दाखवत असतो। मी आज पण एक हटके ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे। मात्र त्यापूर्वी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता चॅनल आमचं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो। आज पण एक असाच विषय आहे। काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या भूमपराडा वाशी मतदारसंघामध्ये दौरा केला आणि वाशी तालुक्यात ज्यावेळेस त्यांचा दौरा सुरू होता त्यावेळेस 30 ऑगस्ट रोजी त्यांचा जो ताफा होता पालकमंत्र्याचा दौरा करत असताना गाव संवाद दौऱ्याचा, तो ताफा विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर अडवला आणि त्या विद्यार्थ्यांनी समस्या मांडली आणि ती समस्या तात्काळ सोडवल्याचं आम्हाला माहिती मिळालेली आणि पालकमंत्र्यांनी एका दिवसात त्या विद्यार्थ्यांची समस्या होती। आता समस्या काय होती आणि नेमकं काय केलं, पालकमंत्र्यांनी बोललेला शब्द खरा केला का नाही, पाळला का नाही शब्द, मी तुम्हाला त्या गावात जाणार आहे। त्यांच्या मतदारसंघातलं गाव नेमकं कोणतं आहे आणि त्या गावातली काय समस्या होती थेट त्या ठिकाणी जाणार आहे मी। आणि विद्यार्थ्याची, शिक्षकाची, त्या ठिकाणी शिपाईसुद्धा असेल त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार, हटके ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे। आपण थेट त्या ठिकाणी जाऊ आणि नेमकं पालकमंत्र्याचा ताफा विद्यार्थ्यांनी अडवला होता, नेमकं काय कारण होतं आणि पालकमंत्र्यांनी शब्द दिलेला खरा केला का नाही, थेट जाऊया आपण त्या गावामध्ये। चला। सारोळा मांडवा कुठं आहे? सारोळा मांडवा, सारोळा मांडवा, सारोळ मांडवा, हा मांडवा इकडे, सारोळ इकडे। सारोळा मांडवा मध्ये इकडे पलीकडे किती अंतर आहे इथून? त्याच रोडने जावं लागतं सरळ सारोळला। किती लांब आहे इथून? जवळ आहे आणि मांडव्याला म्हणलं की इथून वळावं लागतं। इथून उजव्या हाताला वळायचं का डाव्या हाताला वळायचं पुढे गेल्यावर? पुढे गेल्यावर हा इकडं उजव्या हाताकडे वळायचं, पुढे गेले की। बरं बरं बरं। बघा, आपण ज्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता त्या ठिकाणी काय काम केलं मी तुम्हाला दाखवतो। त्या ठिकाणी पोहोचलोय मी आता। ते गाव आहे वाशी तालुक्यातलं सारोळा मांडवा, हे विद्यालय आहे। इथं विजय विकास मंडळ बोर्डा संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालय, सारोळा मांडवा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, इथं या संस्थेमध्ये पालकमंत्र्यांनी नेमकं काय काम केलंय आपण ते कामच बघू आता। थेट मी त्या ठिकाणी पोहोचलोय। नेमकं विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला गावखेड्यातले असो, शहरातले असो किंवा ग्रामीण भागातले असो, वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, मी तुम्हाला दररोज वेगळा विषय, वेगळी चर्चा घेऊन येत असतो। मी आता तो तसाच एक वेगळा विषय आहे। आपण ज्या ठिकाणी आहे ते लालबहादूर शास्त्री विद्यालय आहे इथं आणि सारोळा मांडवा हे गाव आहे। या गावामध्ये इथं पालकमंत्र्यांनी इथं दौरा केला होता रोजी आणि त्या दौऱ्याच्या दिवशी हेच विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्याचा ताफा अडवला रस्त्यावर आणि त्यांची समस्या मांडली होती की त्यांना पिण्याचं पाणी नव्हतं आणि त्यांनी तो शब्द दिला होता त्या दिवशी की इथं बोर पाडून देतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि हे बोर पाडून दिलेलं आहे आणि इथं पाणीसुद्धा लागले, बोरला पाईपलाईन केलेली आहे, पलीकडं तिकडं पाईप नेऊन सोडलेलं आहे पलीकडं। आणि शाळेतली समस्या होती, शिक्षक होते, काही कार्यकर्त्यांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना समस्या मांडली। आता काय मागायची समस्या म्हणून त्यांनी एक समस्या होती त्यांची पाण्याची, ती समस्या मांडलेली आहे। आता सुरुवातीला आपल्यासोबत इथं विद्यार्थी आहेत, इकडे विद्यार्थिनी आहेत। आपण विद्यार्थिनी संख्या जास्त आहे मुलींची। काय नाव आहे तुझं? हां, तिकडे काय बघायला? हर्षदा दराडे। बरं, गाव? सारोळा मांडवा। बरं, काय ही बोर जे पाडलंय हे कुणी पाडलंय? तानाजीराव सावंत। बरं, काय करतात ते पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आहेत धाराशिवचे। बरं, अगोदर कसं पाणी होतं शाळेत तुमच्या? आमच्या शाळेत गावातून आणत होती शिपाई। मग नंतर 30 ऑगस्ट दिवशी ते इथं आले होते, मग आम्ही त्यांना थांबवले व त्यांच्या समोर ती समस्या मांडली। मग काय म्हणले ते? थांबले का ते तुम्ही हात केल्यावर? हा, थांबले। कोणी थांबवलं होतं त्यांना? विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी। बरं, काय म्हणले ते म्हणले 2 दिवसात तुमची समस्या पूर्ण करतो। मग बोर कधी पाडलं? 1 सप्टेंबरला। बरं, मग लगेच पाडलं? हा, 2 दिवसात। म्हणजे त्यांचा दौरा झाला की दुसऱ्या दिवशी बोर पाडलं त्यांनी? हा, 2 दिवसानंतर। पाणी लागलं बोरला? हा, होय, हो। काय
हो काय लागलं. काय नाव आहे तुझं? स्वप्नाली दराडे. काय वाटतं बरं तुला? आता किती दिवस झालं तुम्ही पाणी नव्हतं इथं शाळेला? आम्ही कितीला येतो? किती वर्गात आहे? 10वीला. शाळा कितीपर्यंत येते? 3 वर्ग आहेत, 10वी पर्यंत. 8वी ते 10वी. 2 वर्ग का 3? 3 7वीपासून आहेत का शाळा? नाही, 8वी ते 10वी. बरं 8वी 9वी 10वी. हा. बरं मग आता इथं पाण्याची व्यवस्था तर अगोदर नव्हती, मग तुम्ही कसं करत होता त्यावेळेस? लांबून पाणी आणावं लागत होतं आम्हाला. आणि मग ज्या दिवशी लाईट ही नव्हती त्या दिवशी शिपायांनी विहिरीहून सुद्धा पाणी आणलं. मग आता मग आता सावंत साहेबांनी आम्हाला पाण्याची खूप व्यवस्था करून दिली. आणि त्यांनी त्यांना शब्द दिला तर त्यांनी तो शब्द पूर्ण सुद्धा केला. 2 दिवसात त्यांनी बोर सुद्धा पाडून दिला. आल्याच्या दुसऱ्या दिवशी बोर पाडून दिलं. त्यांचे आम्ही आभार मानतात. होय हो काय हो काय हो सांग. आभार मानतात. काय बोर पाडून दिलं इथं अगोदर होतं? नव्हतं. पाणी कुठून आणून पित होता तुम्ही? विहिरीहून, गावातून. मग आता बोरचं पाणी आहे. होय. बघा इथं मुली काय म्हणतात बघूया. आणखीन मुली आहेत. कुठे गेली? तिथे बोलते ती पोरगी, ती कुठे गेले? हा इकडे. काय नाव आहे तुझं? प्रतीक्षा जयराम मोरे. गाव? सारवा मांडवा. कितवीला आहे तू? 8वी. बरं काय सांगशील बरं आता इथं ही बोर कोणी पाडून दिली तुला माहित आहे का? हो. कोणी? तानाजी सावंत. बरं काय करतात ते? ते पालकमंत्री आहेत. कुठले? धाराशिव जिल्ह्याचे. मग त्यांनी तू होती का? तू त्यांचा ताफा त्या दिवशी आलता, ते दौरा त्या दिवशी होती का तू? होते. काय म्हणले मग ते? त्यांनी विचारलं, त्यांनी आमच्या शाळेला स्मार्ट बोर्ड दिलाय. त्यांनी विचारलं स्मार्ट बोर्डवर शिक्षक शिकवतात का? ते स्मार्ट बोर्ड चांगला चालतो का? तुमचा काही प्रश्न आहे का? आम्ही आमचा प्रश्न सांगितला. आमचा पाणी पिण्याचा प्रश्न होता, तो आम्ही सांगितला. ते म्हणले 2 दिवसात तुमच्या शाळेवर बोर येईल, तुमचा पाण्याचा प्रश्न मिटेल. आणि त्यांनी 2 दिवसात त्यांचा शब्द पूर्ण केला. होय. हो. काय? तानाजी सावंत आलते 30 ऑगस्टला आलते. आम्ही त्यांचा ताफा अडवलेला. ते म्हणाले तुमच्या काही समस्या आहेत का? आम्ही आमच्या समस्या मांडल्या. आम्ही सांगितलं की आम्हाला पिण्याचं पाणी नाही, आम्ही गावातून पाणी आणून पितो. तर ते म्हणाले की 2 दिवसात तुमच्या शाळेला बोर घेऊन देतो. आणि हा त्यांनी शब्द दिलता आणि तो शब्द त्यांनी पूर्ण केला. मग काय वाटतं आता? पहिलं पाणी तुम्ही तर दुसरीकडचं पित होता आणून, पिलं का हे बोरचं पाणी? हो. खरं सांगा. हो पिलं. कसं लागतं पाणी? चांगलं लागतंय? हो. बरं मग आता तुम्हाला काय वाटतं बरं? आता एकंदरीत सगळं काम तर त्यांनी शब्द पूर्ण केलंय. आम्हाला वाटतं की ते खरंच योग्य आहेत. पालकमंत्री या नावाने त्यांचे ते कार्य निभावतात. त्यांचं जे काम आहे ते पूर्ण करतात. होय. हो. काय त्यांचं काम पूर्ण करतात. कोणाचं? तानाजीराव सावंत. त्यांचं जे कार्य आहे त्यांचं कार्य ते पूर्ण करतात. गावात बी काय विकास केला का त्यांनी तुमच्या? काय हो. काय केलंय? रस्ते केले. कुठं? मंदिरापाशी रस्ते केलेत. आणि आमच्या गावाला साखर वाटतात ते दरवर्षी. प्रत्येक घरी 1-1 पिशवी वाटतात साखर. ते कोण वाटतंय? तानाजीराव सावंत. बरं मग काय वाटतं त्यांचं काम कसं आहे बरं इकडं? त्यांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. तुमची तर समस्या त्यांनी मिटवली आता? हो. होय. मिटवली. बघा विद्यार्थी काय म्हणतात. इकडे विद्यार्थी पण थांबलेले आहेत. बघूया आपण नेमकं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथं पाण्याची समस्या होती आणि पालकमंत्र्याचा ताफा इथं त्यांनी रस्त्यावर अडवला आणि त्यांना समस्या मांडली की आमच्या पाण्याची सोय करा. मात्र 2 दिवसाच्या आत इथं बोर पाडलं आणि त्या बोरचं पाणी सुद्धा लागलेलं आहे बोरला. इथं विद्यार्थिनीची प्रतिक्रिया दाखवली. विद्यार्थी सोबत कोण होतं रे त्या दिवशी? तापा आडला त्या दिवशी कोण होतं का सोबत? आम्ही सर्वजण होतो. मग काय झालं बरं इथं? पुढे काय नाव आहे तुझं? प्रितेश डोईफोडे. कुठला आहे तो? सारोळा मांडवा. कितवीला आहे तो? 9वी. ही पालकमंत्री त्या दिवशी 30 ऑगस्टला इथं आले होते. त्या दिवशी तू होता? कुठं होता? हॅलो 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 हॅलो. काय नाव तुझं? प्रितेश डोईफोडे. बरं कितवीला आहे तू? 9वीला. बरं काय वाटतं बरं? तिथं पालकमंत्र्यांनी त्या दिवशी दौरा होता, त्या दिवशी तू होता इथं आलेलो? हो होतो. बरं काय काय झालं त्या दिवशी? ते वाटावर आलते तेव्हा कोण आलतं वाटत? तानाजी सावंत. कुठं आलते? रस्त्याने चालले होते. तेव्हा आमच्या सरनं विचारलं की आमच्या काय समस्या आहेत. मुलांनी सरनं म्हणून विचारलं. ते म्हणले काय? तानाजी सावंत म्हणले की काय समस्या आहे? तर आम्ही सांगितलं की आमची समस्या आहे की आमच्या शाळेला पाण्याची व्यवस्था नाही. मग ते म्हणले की आम्ही बोर घेऊन देतात तुम्हाला. मग 2 दिवसात ते म्हणले की 2 दिवसात बोर घेऊन देतात. मग त्यांनी त्यांचा वादा पूर्ण केला आणि त्यांनी 2 दिवसात बोर घेतले. पाणी लागलं बोरला?
हा लागलं. होय रे, पाणी लागलं का बोरला? काय नाव आहे तुझं? आविष्कार मोरे. तू होता त्या दिवशी तिथं? हो. बरं, काय झालं होतं त्या दिवशी? त्यांचा ताफा चालला होता. ते शाळेला भेट देण्यासाठी थांबले होते. मग ते म्हणले काय ते म्हणजे कोणाचा तापा काय? डॉक्टर तानाजीराव सावंत. हा. ते इथे थांबले आणि म्हणाले तुमच्या काय समस्या आहेत का? हम्म. आम्ही म्हणाल पाण्याची व्यवस्था नाही. ते म्हणाले 2 दिवसात बोर घेऊन देतो आणि त्यांनी 2 दिवसात बोर घेऊन दिले. हम्म. त्यांचा शब्द खरा केला. खरं बोलले का ते? हो. खरं केला म्हणाले शब्द इथं पोरग. होय, काय काय रे, तू होता का त्या दिवशी? होतो. काय झालं सांग बरं. कितीला आहे तू शाळेला? 8वी. बरं, काय झालं तू होता तर तिथं? ते डॉक्टर तानाजीराव सावंत तिथून चाललेले इथं आडविलं त्यांना आणि आमची समस्या सांगितली त्यांना. पाणी नाही म्हणून. कोण आहे ती डॉक्टर तानाजी सावंत? पालकमंत्री. कुठले? धाराशिव जिल्ह्याचे. मग आता तापा चालला होता, तुम्ही अडवलं सगळं, पुढे काय झालं मग त्याच्या? काय समस्या वाटली? ती पाणी नाही शाळेला. हा, मग पुढे काय झालं? मग ते म्हणले 2 दिवसात बोर घेऊन देतो. मग दिला का? दिला. मग समस्या मिटली तुमची? मिटली. काय वाटतं बरं? काय नाही. होय रे, काय सांगते? त्यांना सांगितलेलं ते खरं करून दाखवलं. कोणी? तानाजी सावंत. तानाजी सावंत. खरं करून दाखवलं? हा, खरं करून दाखवलं. आता बोर पाडलं इथं, तू ते बोर पाडताना ते होता का तुम्ही? हा. होय. बरं, आता पाणी आहे त्याला प्यायला? आहे ना. पहिलं कसं पित होतं तुम्ही पाणी? कोण आणून देत होतं तुम्हाला? शिपाई आणून देत होते. कुठले? सुरोश मामा, होळकर मामा. कुठले आहेत ते? बाहेरगावचे आहेत. होय. काय बाहेरगावचे. आता त्या दिवशी तापा चालला त्या दिवशी होता तो? हो. मग काय झालं ती घटनाक्रम? त्या दिवशी ताफा चालला होता त्यांचा. कोणाचा? तानाजीराव सावंत यांचा ताफा चालला होता. मग सर्वांना माहित होतं की येणार आहेत म्हणून. मग सर्वजण तिथे रस्त्याच्या कडेला गेले आणि त्यांचा ताफा थांबवण्यासाठी सर्वजण तिथे फुले ती हार घेऊन थांबले. मग नंतर सर्वांनी तापा अडवला. ते गाडीमधून स्वतः उतरले आणि आले आणि विचारलं त्यांनी की तुम्हाला शाळेत नीट शिकवतात तर तुमच्या शाळेत व्यवस्था आहे का? ह्याची व्यवस्था नसेल तर सांगा. मग सर्वांनी आम्ही सांगितलं की शाळेत आमच्या पाण्याची समस्या आहे, आम्हाला पाणी बाहेरून आणावं लागतं. मग त्या तानाजीराव सावंत म्हणले की आम्ही पाण्याची तुम्हाला 2 दिवसामध्ये बोर घेऊन देतो. मग त्यांनी 2 दिवसात बोर घेऊन दिले. सुट्टी होती त्या दिवशी, पण सर आले, बोरची गाडी ती आली आणि सरांनी बोर घेऊन दिली. काय वाटतं दुसरं काय दिलं अजून शाळेला? दुसरं एक स्मार्ट बोर्ड दिला आहे. होय. बघा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा दौरा झाला 30 ऑगस्टला. वाशी तालुक्यात दौरा केला त्यांनी वेगवेगळ्या गावामध्ये, आणि ज्या गावातल्या लोकांच्या समस्या होत्या ते समस्या जाणून घेतल्या. काही ठिकाणी दौरे केले. मात्र या सारोळा मांडवा गावामध्ये त्यांचा ताफा रस्त्याने चालला होता आणि या विद्यार्थ्यांनी अडवला ताफा आणि त्यांची समस्या मांडली. आता विद्यार्थी काय म्हणतात की पाण्याची समस्या होती आणि ती समस्या दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मदत केली. मात्र त्याच्यापूर्वी कसं होतं, इथले शिपाई जे होते ते शिपाई पाणी कसं आणत होते आणि त्यांची नेमकं कसं ते पाणी पित होते विद्यार्थी, त्यांची काय समस्या होती. एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की शिपायाचे सुद्धा हाल होत होते, विहिरीतून पाणी आणावं लागत होतं. शिपाई आपल्यासोबत आहेत आता. त्याच्यानंतर आपण शिक्षकाची प्रतिक्रिया जाणून घेणार. इथं विद्यार्थ्यांनी सांगितलेली समस्या शिपायाचं नेमकं काय, शिपायाचं काय मत आहे बघू आपण, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. तुम्ही शिपाई आहेत ना शाळेत? किती जण आहेत? 2 जण आहेत. बरं, दुसरे कुठे आहेत? दुसऱ्या नाईटला असतात, ते नाईट ड्युटीला आहेत. काय नाव आहे तुमचं? मी हनुमंत सुरवस आहे. बरं, काय सांगाल बरं एकंदरीत आता इथं बोर पाडून दिले तुम्ही, पहिलं कसं होतं या शाळेला आणि हे कुणामुळे पडलं बोर, नेमकं परिस्थिती काय घडली होती त्या दिवशी? पाण्याची व्यवस्था लांबून करीत होतो आम्ही, आणि तानाजी सावंत साहेबाचा धावता दौरा होता. त्या दिवशी आम्ही त्यांना अडवलं. आमचे विद्यार्थी शिक्षकांनी मिळून पाण्याची समस्या त्यांना सांगितली. तर ते म्हणले आम्ही 2 दिवसात तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देतो. त्याप्रमाणे त्यांनी 2 दिवसात पाण्याची व्यवस्था करून दिली. काय वाटतं बरं, किती दिवस झालं नोकरी करता येतं तुम्ही? मी नोकरी करून त्याला आता जवळ 24-25 वर्ष झाली. 25 वर्ष पाणी कुठून आलं? हे असंच बोरचं, दुसऱ्याच्या विहिरीचं. बोरला लाईट नसल्यावर? लाईट नसली तर विहिरीचं काढून आणत होतो. कसं आणायचं पण पाणी? शेंदून, पाणी शेंदून आणत कशावर होतो, आणतो? सायकलवर आणत होतो. किती लांब इथून? हे तर जवळच आहे. बरं, किती घागरी पाणी लागायचं रोज तुम्हाला? रोज 10-12 घागरी पाणी लागत आहे ना. 25 वर्ष झालं पण तुम्ही पाणी तिथून आणत होता असं बाहेरूनच? हो. मग आता पाण्याचं सोय चांगली झाली. पाणी लागले का? पण किती फूट पाडलंय बोर? 500 फूट बोर घेतलेले, मोटर साहेबांनीच दिलेली आहे. आता पाईपलाईन केली आम्ही. ती कोणत्या साहेबांनी दिले? सावंत साहेबांनी.
होय, तुम्ही कोण आहेत? शिक्षक काय सांगाल बरं, कितीला शिकवता तुम्ही? कोणता विषय शिकवता? 8वी 9वी 10वी गणित शिकतो आम्ही. हं? गणित विषय शिकतो. बरं, काय सांगाल, काय झालं त्या दिवशी नेमकं, घटना काय घडली होती आणि परिस्थिती कशी होती पूर्वी, आता कशी आहे? आम्हाला सूचना मिळाली की सावंतसाहेब वाशी दौऱ्यावर आहेत वाशी तालुक्याचे. मग मुख्याध्यापक चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्याला बोलावं की सावंतसाहेब यांना आपण त्याचा सत्कार करू. हं. जातात रोडला आम्ही त्यांना विद्यार्थ्याला शिक्षक मुख्याध्यापक येऊन गेल्यानंतर त्यांचा एक साधा सत्कार केला आणि त्यांनी विचारलं बाबा की तुमच्या काय समस्या आहेत का, तुम्हाला आम्ही बोर्ड दिलेला आहे, बोर्डवर काय विद्यार्थ्याला शिकवितो का, गणित शिकवतो का, सामान्य शिकवतो का, NMS शिकवतो, असं सांगितलं त्यांना. तुमच्या काय समस्या आहेत का विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा पाण्याची समस्या आमची इथं, पाणी आमच्या शिपायला लांबून आणलं होते. त्यांनी लगेच आदेश दिला की त्यांना बोर पाडून द्या 2 दिवसात. आदेशाप्रमाणे ते वागले. दुसऱ्या दिवशी तर बोर घेतलं आणि 2-4 दिवसात लगेच मोटर टाकली, पाणी व्यवस्थित झालं, विद्यार्थ्याच्या पाण्याची समस्या मिटली. त्यामुळं आम्ही त्यासाठी समाधानी आहोत. अच्छा, होय, इकडे पण आहेत शिक्षक. तुम्ही काय नाव तुमचं सर? मी मुख्याध्यापक मोरे सर. बरं, काय सांगाल बरं, आता इकडे या आपण, इकडे पलीकडे या, इथं उभारता येत नाही, आपण सरांना पलीकडे घेऊन बोलूया थोडं. काय वाटतं सांगाल बरं सर, तुम्ही काय वाटतंय इथं समस्या काय होती त्या दिवशी, काय झालं? त्यांचा पिंपळगाव कोटाळ्यावरून इकडं बोरगावकडे दौरा होता आणि दौरा त्यांचा चालू असताना कोणाचा? सूचना सावंतसाहेबाचा. मग आम्हाला सूचना कार्यकर्त्यांनी दिली. मग कार्यकर्त्यांनी सूचना दिल्यानंतर आम्ही तर रस्त्याला उभारलो आणि विद्यार्थ्यासमवेत चर्चा केली की आपली समस्या आपण मांडू. मग ते पाण्याची कार्यकर्त्यांनी सांगितलेलं होतं की तुमची काही समस्या असेल तर मांडा. मग चर्चा करून आम्ही पाण्याची समस्या मांडली आणि त्यांनी जो दिलेला शब्द आहे तो 2 दिवसामध्ये पाळला. मग काय वाटतं बरं, बोर कधी पाडलं त्यांनी? तो म्हणजे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच पाडलं. पहिलं कसं होतं? जवळून पाणी आणावं लागत होतं, विहिरीवरून, शेजारचे बोर आहेत तिथून आणावं लागत होतं. मग आता समस्या मिटली तुमची? हो, काय वाटतं मग एकंदरीत त्यांच्या कार्याबद्दल आम्ही समाधानकारक आहोत. बघा मुख्याध्यापक काय म्हणले, दाखव, सर पण आहे तिथे उभारलेले. या सर इकडं, काय म्हणता बरं, इथं नेमकं या शाळेमध्ये बोर पाडलंय पालकमंत्र्यांनी आणि पाणी सुद्धा लागले विद्यार्थ्यांनी, पाणी सुद्धा या बोरला सध्या लागलेलं आहे, पाईपलाईन केली, मोटर टाकली आतमध्ये. खरी घटना काय घडली होती सर त्या दिवशी? तुम्ही होते का त्या ज्यावेळेस पालकमंत्र्याचा ताफा अडवला त्या दिवशी? काय अलीकडे या इकडं. 30 तारखेला 30 सप्टेंबर 2024 30 ऑगस्टला 30 ऑगस्टला पालकमंत्र्याचा दौरा होता. ते पिंपळगाव शेलू मार्गे सारोळे मांडव्याला येणार होते हे आम्हाला माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन रोडला उभा राहिलो की त्यांना आम्हाला अडवायचंच होतं, कारण ह्याच्या अगोदरही स्मार्ट बोर्ड दिलेला आहे आणि ते तुम्हाला आशा होती त्यांच्याकडे? आशा होती ना. याच्या अगोदर एकदा ती गेल्या महिन्यात आले होते, त्यावेळेला आम्ही थांबलो, परंतु ते थांबले नव्हती गाडी. ते स्मार्ट बोर्ड त्यांना दाखवायचा होता आणि त्यावेळेला काही भेट झाली नाही, म्हणून त्या दिवशी आम्ही अगदी योजना आखूनच थांबलो. तापा थांबला नसता तर? नाही थांबलं तर नाही, त्याला विलाज नाही, पण ते थांबला गेला आणि थांबल्यानंतर मग त्यांनी स्मार्ट बोर्डबद्दल विद्यार्थ्यांना माहिती विचारली की हे शिकवतात का, स्मार्ट बोर्डचा वापर तुम्हाला कसा होतो, आणि सगळी माहिती विद्यार्थ्याकडून घेतली. आणि मग त्यांनी विचारलं आणखीन काही तुमचा प्रॉब्लेम आहे का, आणि प्रत्यक्ष प्रॉब्लेम असा होता की पाणी मिळेल त्या ठिकाणाहून आणावं लागत होतं आणि काही वेळेला विहिरीचं पाणी आणायचं म्हणजे पाणी दूषित सुद्धा होतं आणि त्याच्यामुळे मग त्याच्यात औषध वगैरे टाकून पाणी विद्यार्थ्यांना द्यावं लागायचं आणि त्याच्यामुळे हा फार मोठा प्रश्न, आमचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे तो प्रश्न त्यांच्याकडे मांडला आम्ही, पालकमंत्री तानाजीराव सावंतकडे, आणि त्यांनी तो प्रश्न 30ला मांडला आणि 1 तारखेला गाडी पाठवली. 1 तारखेला आणि गाडी इथं आली, पाऊस चालू होता आणि तेवढ्या वेळात हे पॉईंट वगैरे बघून लगेच बोर घेतला ते पावसामध्ये आणि रात्री 8-9 वाजल्या 500 फूट बोर घेतलं. होता होतो बोर? हो, बोरला होतो मी. काय काय व्हिडिओ काय आपल्याकडे शूटिंग व्हिडिओ नाही काढलेला, आम्ही होतो. मी आहे की मामाकडे म्हणत आहे त्याच्यावर, पण मी अगोदर होतो, सगळ्यात अगोदर आलो आणि गाडी ही काही इकडे अडकली होती आणि त्याच्यामुळे मग बोर घेतलं त्यांनी आणि मोटर टाकून दिली. परत फार प्रश्न गंभीर होता तो सुटलाय आणि पाणी विशेषतः स्वच्छ पाणी विद्यार्थ्यांना मिळायला लागले. काय वाटतं मला? फार आनंद वाटतो, कारण पालकमंत्र्यांनी फार चांगलं काम केलं शाळेसाठी, एवढंच वाटतं, बाकी काही नाही. पहिली समस्या, आताची समस्या मिटली सगळी? हो, मिटली, सगळी समस्या मिटली. आणखी आता काय समस्या आहेत का?
समस्या काय चलतच असतात, आम्हाला कंपाऊंड पाहिजे. समस्याला काय, समस्या किती समस्या आहेत, बघूत आणखीन. ही एक त्याच्यापूर्वी त्यांनी एलईडी दिलाय. एलईडी दिलाय. हो, एलईडी दिलाय, तो चालू आहे. त्याच्यामुळे फायदा काय, एलईडी मुळे काय फायदा आहे शाळेला? काय त्यावर सर शिकवतात, काय काय शिकवतात? अलंकार, पुस्तकातलं गणित, काय म्हणले? NMS चे प्रश्न, गणिताचं शिकवतात. पुन्हा एलईडी मुळे काय फायदा होतो सांगा बरं. बुद्धिमत्ताचे नवीन नवीन ट्रिक्स कळतात. बुद्धिमत्ताचे गणिताचे ट्रिक्स कळाल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो. गणित लवकर सुटतात. ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेला जो प्रश्न असतो तो लवकरात लवकर सुटतो. आणि आपल्या शाळेतल्या बरेच विद्यार्थी सुद्धा स्कॉलरशिपला धारक झालेले आहेत. होय, एलईडी मुळे फायदा काय झाला तुमचा? LED मुळे मुलांना गणिताच्या बुद्धिमत्तेचे ट्रिक करू लागल्या, सूत्रे समजू लागली, कशी सोडवायची गणित, बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सोडवायचे. ए पोरांनो सांगा की रे, काय काय तुझं नाव आहे? सुयश दत्ता मोरे. एलईडी मुळे काय फायदा झाला तुझा? त्यामुळे मी शिष्यवृत्ती धारक झालो आणि नवीन नवीन ट्रिक कळाल्या गणिताच्या, बुद्धिमत्तेच्या. कोणी दिला एलईडी? ते तानाजीराव सावंत साहेबांनी. तू ह्याच्या आधी कसं मग करत होतो? अभ्यास पुस्तकातच. मला प्रत्यक्ष एलईडी बघायला मिळाल्यावर तुला काय वाटलं? आनंद झाला. कोणी दिलंय ते? तानाजीराव सावंत साहेबांनी. होय, मुली कुठे गेल्या अजून, बोलतात का? काय वाटतं बरं? होय, त्यांनी आम्हाला LED दिल्यामुळे आमच्या शाळेतील स्कॉलरशिप, NMS अशा. त्यांनी कोणी दिलेत? तानाजीराव सावंत यांनी दिल्यामुळं आमच्या शाळेतले विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. होय, बरेच. हो, बोला की. कसं कितवीला आहे शाळेला? 10वीला. एलईडी बघ, एलईडी वर शिक्षण घेते का तू? हो. मग आधी कसं घेत होते, आता कसं वाटतं, काय नेमकं? अगोदर डायरेक्टली पुस्तकात होतं, आता त्याच्यात व्याकरण दाखवतात, विज्ञानचे प्रयोग दाखवतात, गणिताच्या ट्रिक्स दाखवतात. त्यामुळे खूप उपयोग होतो. दाखवतात सगळं, गणिताच्या ट्रिक्स, पुन्हा व्याकरण, परत त्याला विज्ञानचे प्रयोग, ते सर्व दाखवतात आणि काय काय. बघा, उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी 30 ऑगस्ट रोजी वाशी तालुक्यात दौरा केला काही गावामध्ये, आणि याच रस्त्याने त्यांचा ताफा चालला होता. रस्त्याच्या कडेलाच हे लालबहादूर शास्त्री विद्यालय आहे, सारोळा मांडवा गावातलं आहे. त्या सारोळा मांडवा शिवारात हे विद्यालय आहे. आणि इथं 3 वर्ग आहेत, 8वी 9वी 10वी. या ठिकाणी पाण्याची समस्या होती, विद्यार्थ्याची गैरसोय होत होती. शिपाई पाणी लांबून आणत होते, विहिरीतून, कधी बोरमधून. मी तुम्हाला सर्व या विषयातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. नेमकं त्याने दिलेला शब्द खरा ठरला का नाही, आणि नेमकं जे काम केलेलं आहे तेच काम मी दाखवतोय. नेमकं त्यांच्या दौऱ्यामध्ये काय घडलं, विद्यार्थ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि पाण्याची समस्या मांडली. त्यांनी 2 दिवसात, म्हणजे दुसऱ्याच दिवशी बोर पाडलं, तिसऱ्या दिवशी मोटर बसवली. म्हणजे 2 दिवसामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या या विद्यार्थ्याची या शाळेची सर्व मिटलेली आहे. मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला, सर्व विद्यार्थिनीची प्रतिक्रिया दाखवली. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला जे घडलं तेच दाखवतोय. बातम्या आरपार, दाखवणार टुडे समाचार. मी हुकमत मुलानी, सारोळा मांडवा गाव, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. हात धुवा, पाणी प्या.
आहे